नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपल्याला कॅप राउंड्स बद्दल आणि कट ऑफ्स बद्दल बोलायचंय बाळांनो। कॅप राउंड्स तुमचे पोस्टपोन होणार आहेत का, काय नवीन नियम आलेले आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचंय आणि कट ऑफ्स तुमचे वाढणार आहेत का कमी होतील। ठीक आहे, जर मागच्या वेळेस फॉर एक्झाम्पल कोणतंही कॉलेजचं सीएस फॉर एक्झाम्पल 98% ला क्लोज झालं होतं, तर यावेळेस ते 97 ला होईल का 99 ला होऊन जाईल। ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला बोलायचंय। व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू। चॅनलला सबस्क्राईब करा। जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। कॅप राउंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात। व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा। ठीक आहे, बघूया एमएसटी सीईटी 2026 चं कॅप राउंड्स आणि कट ऑफ्स। ठीक आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट बाळांनो, आता आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लवकरात लवकर क्लोज करतोय। जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील ते नक्कीच एनरोल करू शकतात। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन केलेली आहे बाळांनो। जरी तुमचे कमी पर्सेंटाइल असतील तरी एक चांगल्या लेवलच्या कॉलेजमध्ये 100% ऍडमिशन पॉसिबल असतं बाळांनो, जर तुम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग केली तर। तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते तरी त्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय, कारण कॉलेज लिस्ट जर व्यवस्थित बनवली काउन्सिलिंग मधून। ठीक आहे, जर तुम्ही कॅप राउंड, स्पॉट राउंड, आयएलएस राउंड जर व्यवस्थित केले तर त्या विद्यार्थ्यांसारखं तुम्हालाही चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो। कारण आता तुम्हाला पुढे काही प्रोसेस माहित नाही, कसे कॉलेजेस टाकायचे, कोणते कॉलेजेसचे काय कॉलेज कोड्स वगैरे काय असतात, तुम्हाला काही ठाऊक नाही। ठीक आहे, आणि पूर्ण अंधार आहे तुमच्या समोर। त्या अंधारात तुमचा हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत आपण नक्कीच पोहोचू, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात बाळांनो। ठीक आहे, आणि लास्ट इयर असे सुद्धा काही विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी त्या थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले। जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे बाळांनो, प्रत्येक गोष्ट स्वतः करा। जर तुम्हाला कॅप राउंड, स्पॉट राउंड, आयएलएस कसं खेळतात, ठीक आहे, तुम्हाला कॉलेज बुकिंग कसं करायचं, नेक्स्ट राउंडला कसं जायचं, ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा, प्रिफरन्स लिस्ट कशी बनवायची, सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येतात तर तुम्ही स्वतः करू शकतात बाळांनो। पण नाही येत तर प्लीज काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा, वाटल्यास तर कुठूनही करा, पण करा काउन्सिलिंग मध्ये एनरोल। ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअप करा। कॉल रिसीव्ह करणे या प्रसंगी पॉसिबल नाही बाळांनो। ठीक आहे, या पूर्ण काउन्सिलिंग मध्ये बाळांनो तुमचं डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राउंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो बाळांनो। स्कॉलरशिप सुद्धा, ठीक आहे, लास्ट इयर 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, ती आपण झिरो केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांची। ठीक आहे, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या। एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा आपण अपॉइंट करतो बाळांनो, आणि मी सुद्धा स्वतः असतो। ठीक आहे, तुम्हाला कधीही काही डाऊट आला तुम्ही त्या पर्सनल काउन्सिलरला कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, तुमच्या सगळ्या क्वेरीज क्लिअर करू शकतात बाळांनो। ठीक आहे, तेच पर्सनल काउन्सिलर आणि पूर्ण टीम तुमची कॉलेज लिस्ट सुद्धा बनवते बाळांनो। तुमचे पर्सेंटाइल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं, कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते। तोच ऑप्शन फॉर्म तुम्हाला फक्त सीईटी सेलला सबमिट करायचा असतो, जेणेकरून एक कमी पर्सेंटाइलला पण आपल्याला चांगलं कॉलेज लागण्याची संधी वाढून जाते बाळांनो। जरी हाय पर्सेंटाइल असतील, जरी लो पर्सेंटाइल असेल, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे। हे जर व्यवस्थित केलं तर तुम्ही बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो। नक्कीच एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, हे 3 महिने जे आहेत ना बाळांनो, आता ते तुमचे नेक्स्ट 4 वर्ष डिसाईड करणार आहे, तर नेक्स्ट 4 वर्ष तुमचे नेक्स्ट 20 वर्ष डिसाईड करणार आहे। ठीक आहे, फक्त या गोष्टीची जाणीव ठेवा, कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या। ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा। कॉल रिसीव्ह करणं या क्षणी पॉसिबल नाही बाळांनो। ठीक आहे, आता कॅप राउंड पोस्टपोन होणार आहेत का यावर्षी? 100% पोस्टपोन होणार आहेत बाळांनो। मागच्या वर्षापेक्षा शेड्यूल तुमचं लेट असणार आहे। ठीक आहे, कारण मागच्या वर्षी 28 जूनला तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होऊन गेलं होतं बाळांनो। 28 जूनला रजिस्ट्रेशन सुरू होऊन गेलं होतं। यावेळेस आज 1 जुलै आली बाळांनो, अजून शेड्यूल सुद्धा डिक्लेअर नाहीये। शेड्यूल डिक्लेअर झाल्यानंतर 2 दिवसात रजिस्ट्रेशन सुरू होतं, है ना। अजून शेड्यूल सुद्धा डिक्लेअर नाही बाळांनो। ऑलरेडी आपण 3-4 दिवस लेट चालतोय बाळांनो, अजून सुद्धा 4-5 दिवस लेट होईल। ठीक आहे, म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 7 दिवस लेट आपलं यावेळेस पूर्ण कॅप राउंडचं शेड्यूल असणार आहे बाळांनो। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता जर रजिस्ट्रेशन बद्दल बोलायचं झालं बाळांनो, रजिस्ट्रेशन कोणत्याही प्रसंगी तुमचं 5 जुलैच्या आत सुरू होऊन जाईल बाळांनो। 5 जुलैच्या आत तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होऊन जाईल। ठीक आहे, त्यानंतर तुमचं कमीत कमी 15 दिवस रजिस्ट्रेशन चालतं बाळांनो। कमीत कमी 15 दिवस म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 20 जूनपर्यंत तुमचं 20 जुलैपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चालणार आहे। ठीक आहे, 20 जुलैला रजिस्ट्रेशन चालल्यानंतर 3 ते 4 दिवसात म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 24 जुलैला तुमचं काय येणार आहे बाळांनो? 24 जुलैला काय येईल तुमचं? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला रँक दिसेल, तुमची जनरल रँक किती आहे, फॉर एक्झाम्पल कॅटेगरी आहे तर कॅटेगरी रँक किती आहे, लेडीज आहे तर लेडीज रँक किती आहे, डिफेन्स आहे तर डिफेन्स रँक किती आहे, सगळ्या प्रकारच्या रँक्स तुमच्या तिथं दिसतील बाळांनो। ठीक आहे, तिथं 30 कॅटेगरी दिसेल, जी कॅटेगरी तुम्ही आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकणार आहेत बाळांनो। ठीक आहे, त्याचीच रँक तुमची दिसणार आहे ना। चला, तर या सगळ्या रँक्स तुमच्या केव्हा दिसतील बाळांनो? 24 जुलैच्या आसपास दिसतील। 24 जुलैच्या आसपास रँक दिसल्यानंतर त्यानंतर 2 दिवस अजून तुम्हाला देतात ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी। ठीक आहे,
जर तुम्ही ओपन मध्ये आहात आणि ओबीसी मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचंय, सर्टिफिकेट आलं असेल तर ते सगळे चेंजेस तुम्ही करू शकता त्या 2 दिवसात, है ना. किंवा तुम्ही ओबीसी मध्ये आहात, तुमचं सर्टिफिकेट येत नाही तर तुम्ही ओपन मध्ये कन्वर्ट होऊ शकता, ठीक आहे. त्या 2 दिवसात फक्त ग्रीव्हन्सेस रेज करायचे आणि त्यानंतर तुमचा 27-28 जुलैला तुमची काय येऊन लागेल बाळांनो, फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल. काय येऊन लागेल, फायनल मेरिट लिस्ट, FML त्याला आपण बोलतो बाळांनो, ठीक आहे. FML तुमची केव्हापर्यंत येईल, 28 जुलैला. 28 जुलैला फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमचं 1 ऑगस्ट पासून काय होईल बाळांनो, 1 ऑगस्ट पासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल. काय भरायचं असेल, ऑप्शन फॉर्म, म्हणजे तुम्हाला कॉलेज लिस्ट अपलोड करायची असेल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बाळांनो 4 ते 5 दिवसात तुमचा कॅप राऊंड 1 लागेल. म्हणजे तुम्ही 7 ऑगस्ट पर्यंत एक्सपेक्ट करा की तुमचा कॅप राऊंड 1 लागेल. म्हणजे तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये समजून जाईल की कोणतं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे, ठीक आहे. आता कॅप राऊंड 1 नंतर बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता, है ना. कॅप राऊंड 1 नंतर 80% सीट्स फुल होऊन जातात, है ना. 80% सीट्स फुल होऊन जातात आणि 70-80% कॉलेजेस पण सुरू होऊन जातात कॅप राऊंड 1च्या निकालानंतर. त्यानंतर कॅप राऊंड 2, 3 चालू असतं बाळांनो, ते विद्यार्थी भरती होत असतात, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे 4 राऊंड्स होणार आहेत. मागच्या वर्षापासूनच 4 राऊंड डिक्लेअर केलेले आहेत बाळांनो, त्याच्या आधी 4 राऊंड्स नव्हते, ठीक आहे. 4 राऊंड जर होणार आहेत ना, पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज ऍटलिस्ट फ्लोट करायचंय बाळांनो, ठीक आहे. असं नका करू की मला ते कॉलेज पाहिजेच नाही. फॉर एक्झाम्पल, आता तुमचा 50 कॉलेजेस लागलेत, है ना. 50 कॉलेजेसची तुम्ही लिस्ट टाकली 1 ते 50 मध्ये. पहिल्या राऊंडला तुम्हाला काही ना काही कॉलेज लागलं पाहिजे, है ना. तशा पद्धतीने लिस्ट बनवा, कारण कॅप राऊंड 2 ला, 3 ला आणि 4 ला काहीच सीट खाली राहत नाही बाळांनो. फक्त आता समजा 100 सीट्स आहेत ना COEP ला, 90 सीट्स भरून जातात कॅप राऊंड 1 ला. प्रत्येक विद्यार्थी फ्लोट करतो किंवा फ्रीज करतो, 90% सीट फुल होऊन जातात. म्हणून कॅप राऊंड 2, 3, 4 ला खूप कमी सीट्स उरतात बाळांनो. म्हणून तुम्हाला कॅप राऊंड 1 ला कोणतं ना कोणतं कॉलेज लागलं पाहिजे. अदरवाईज कॅप 2, कॅप 3, कॅप 4 ला अवघड होऊन जातात गोष्टी, है ना. तर कॅप 1 ला कॉलेज लागण्यासाठी आपली कॉलेज लिस्ट खूप व्यवस्थित पाहिजे बाळांनो. जर कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तरच तुम्हाला कॅप राऊंड 1 ला कॉलेज लागेल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत त्यांची कॉलेज लिस्ट तर आम्हीच बनवणार आहे, ठीक आहे. सगळ्या गोष्टींची टेक केअर आम्ही केअर करू सगळ्या गोष्टींसाठी, ठीक आहे. पण जे विद्यार्थी एनरोल नसतील किंवा ज्यांना एनरोल नसेल करायचं, ठीक आहे, किंवा कुठून दुसरीकडून केलं असेल, एक गोष्ट नक्कीच चेक करा, है ना. जर तुमचे 60% आहेत बाळांनो, तुमची कॉलेजेसची रेंज किती पाहिजे, 50 पासून तर 70 पर्यंत. याच्या व्यतिरिक्त तुमच्या लिस्टमध्ये कॉलेजेस नकोय. हा, ऑटो फ्रीज टाळण्यासाठी तुम्ही पहिले 6 कॉलेज टॉपचे टाकू शकतात, पण बाकीचे सगळे कॉलेजेस तुमचे 50 ते 70च्या रेंज मधले असले गरजेचं आहे, ठीक आहे. जर एखादा विद्यार्थी 60% आहे आणि तो सगळे कॉलेजेस 90%च्या वरचे टाकतोय, COEP, VGTI, वालचंद, PICT, VIT, KG सोमय्या, DG सांगवी, थाडोमल, बेटा तुमचं इथं लॉस होणार आहे. का माहितीये, तुम्हाला जे कॉलेजेस भेटणार होते ना राऊंड 1 ला, ते दुसऱ्याला कोणाला तरी भेटून जातील आणि तुम्हाला मग 50 पेक्षा खाली जावं लागेल बाळांनो, ठीक आहे. अजून खालच्या लेवलचे कॉलेजेस भेटतील. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पर्सेंटाईल नुसारच आपल्याला लिस्ट बनवायची असते, आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला लिस्ट बनवायची असते. आपल्याला ज्या सिटीमध्ये पाहिजे, ज्या ब्रांचमध्ये पाहिजे त्यानुसार तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. असं नाहीये बाळांनो की फक्त चांगली लिस्ट म्हणजे हे नाही की किती चांगले कॉलेजेस टाकले तुम्ही, याला चांगली लिस्ट नाही म्हणत. चांगली लिस्ट कशाला म्हणतात, तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या सिटीनुसार, तुमच्या ब्रांचनुसार तुम्ही कोणकोणते कॉलेजेस टाकले त्याला म्हणतात चांगली लिस्ट, है ना. चांगली COEP टॉप कॉलेजेसची लिस्ट काढून द्यायला मला काय लागतं, मी तुम्हाला सांगेल की हे टॉप 30 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले, टाका. बेटा जर तुमच्या 80% वारी आहे, तुम्ही COEP कसं काय टाकताय लिस्टमध्ये. आणि काही काउन्सिलर टाकतात COEP सुद्धा, है ना, कारण त्यांना सेन्स नसतो या सगळ्या गोष्टींचा की त्या विद्यार्थ्याचं कॉलेज जाऊ शकतं, हातातून जाऊ शकतं, त्याला जे भेटणार आहे. आता जो 80% आहे त्याने कॉलेज कोणते टाकले पाहिजे, 70% पासून तर 90% पर्यंत. का, याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. आता एक रिझन सांगतो. समजा तुमचे 80% आहेत, है ना, तुम्ही कॉलेजेस कोणते टाकले पाहिजे, 90% पासून तर 70% पर्यंत. इथं तुमचे 80% येतात. म्हणजे आता तुम्ही काय असतात बाळांनो, खालच्या कॉलेजेसला एक सेफ रेंजमध्ये असतात. कशामध्ये असतात, सेफ रेंजमध्ये. आणि वरचे कॉलेजेस तुम्ही टार्गेट करू शकता, 10% वरचे कॉलेजेस टार्गेट करू शकतात. भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर आपल्या पर्सेंटाईल नुसार तर आपल्याला कॉलेज भेटेल ऍटलिस्ट, है ना. नाही भेटलं तर आपण मॅक्स 70 पर्यंत काही ना काही भेटून जाईल. पण जर तुम्ही राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं नाही बाळांनो, हे सगळे सीट्स बुक होऊन जातील. जरी तुमचे 80% आहे, तुम्हाला 60%च्या खालचं कॉलेज घ्यावं लागेल. या गोष्टीला समजून घ्या फक्त. म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. कॉलेज लिस्टच तुमचं फ्युचर डिसाईड करणारी असते. गोष्ट समजते. आता दुसरी महत्वाची गोष्ट, कॅप राऊंडचे रूल्स. याला जर तुम्ही नाही समजून घेतलं बाळांनो, कट ऑफ वरती पण येतोय, मला माहिती आहे भरपूर विद्यार्थी कट ऑफ साठी वेट करताय व्हिडिओचा, है ना. कट ऑफ वरती येतोय, पण या गोष्टींना समजून घेणं खूप गरजेचं आहे बाळांनो. 10 वेळा सांगेल तेव्हा 1 वेळा तुमच्या डोक्यात बसेल या गोष्टी, है ना. आता कॅप राऊंड 1 मध्ये बाळांनो, कॅप राऊंड 1 मध्ये
पहिल्याच नंबरचं कॉलेज जर लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं. आता फक्त हे रूल ऐकत जा, मी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो है ना. कॅप राऊंड 2 मध्ये बाळांनो पहिल्या 3 मधलं कोणतं पण कॉलेज लागलं ते काय होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं. कॅप राऊंड 3 मध्ये बाळांनो पहिल्या 6 मध्ये कोणतं पण कॉलेज लागलं ते काय होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं, ऑटो बुक होऊन जातं, तुम्हाला नेक्स्ट राऊंडला नाही जाता येणार. आणि कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज लागलं ते ऑटो फ्रीज होऊन जातं बाळांनो. म्हणजे तिथं ऑटो फ्रीज होणं नॉर्मल गोष्ट आहे, कारण त्यानंतर कोणताही राऊंड नसतो. आता हे ऑटो फ्रीज काय असतं, ऑटोमॅटिक बुक बाळांनो नेक्स्ट राऊंडला तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही. म्हणून मी हे म्हणू शकतो का आपले टॉपचे 6 कॉलेजेस आहेत, जरी तुमचे 20% असतील, टॉपचे जे 6 कॉलेजेस आहेत ना ते तुम्ही टॉपचे टाकून द्या. सीओईपी टाकून द्या, व्हीजेटीआय टाकून द्या, पीआयसीटी टाकून द्या, एसपीआयटी टाकून द्या, वालचंद टाकून द्या, व्हीआयटी टाकून द्या. ठीक आहे, जे पण तुम्हाला टॉप वाटतात ते तुम्ही कॉलेजेस इथं टाकू शकतात बाळांनो. ठीक आहे, टॉप 6 कॉलेज का आपण टाकतोय, हे आपण टार्गेट करण्यासाठी टाकतोय का नाही, हे फक्त आपण ऑटो फ्रीज टाळण्यासाठी टाकतोय. पण 6 नंतरचे सगळे कॉलेजेस कोणते पाहिजे, तुमच्या पर्सेंटाईल रेंजनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या ब्रांच प्रेफरन्सनुसार, तुमच्या सिटी प्रेफरन्सनुसार. गोष्ट समजते है ना. तर हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा आता ऑप्शन फॉर्म जेव्हा आपण बनवताय बाळांनो या सगळ्या गोष्टींची तर काळजी घ्यायचीच आहे तुम्हाला. प्लस ऑप्शन फॉर्म बनवताना तुम्हाला प्रत्येक कॉलेजचं प्लेसमेंट आणि रँकिंग नक्कीच बघायची बाळांनो. काय बघायचंय, प्लेसमेंट आणि रँकिंग है ना, की या कॉलेजचं प्लेसमेंट आहे का. आता ऑब्व्हियसली गोष्ट असते 99% कॉलेजेसमध्ये ज्याचं कट ऑफ जास्त असतं बाळांनो त्याचं ऑब्व्हियसली प्लेसमेंट चांगलंच असतं है ना. म्हणजे तो मोठा फॅक्टर नसतो, पण हा तरी चेक करायचा असतो तुम्हाला. ज्या कॉलेजेसचं कट ऑफ चांगलं तो जास्त चांगला फॅक्टर. ब्रांच है ना, मी नेहमी सांगतो तुम्हाला बाळांनो, ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची नाही. कॉलेज कॉम्प्रोमाइज झालं तर चालेल, पण ब्रांच कॉम्प्रोमाइज नको व्हायला. जी ब्रांच पाहिजे, हा जर खूपच चांगलं कॉलेज भेटतंय तर तिथं तुम्ही कॉलेज ब्रांच कॉम्प्रोमाइज करू शकतात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या टॉप 20 कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर लागतोय आणि विद्यार्थ्याला आयटी भेटत होतं, ठीक आहे, बाहेर कम्प्युटर सायन्स भेटतंय पण चांगल्या कॉलेजेसमध्ये आयटी भेटतंय, तिथं करा ब्रांच 100% कॉम्प्रोमाइज करा. किंवा तुम्हाला मेकॅनिकल भेटतंय 100% करा टॉपच्या कॉलेजमध्ये. पण बाकी है ना, बाकी मीडियम लेवल वगैरे कॉलेजेसमध्ये तुम्हाला ब्रांचला प्रेफरन्स द्यावं लागतं बाळांनो, कारण ब्रांच चांगली राहिली तर तिथं काही ना काही प्लेसमेंट तुमचं होऊनच जातं है ना. तर या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायच्यात. आता आपल्याला यायचंय बाळांनो कट ऑफ्सवरती, आणि हा ऑप्शन फॉर्म ही कॉलेज लिस्ट बाळांनो तुम्हाला एक्सपर्ट आपले काउन्सिलर किंवा मी व्यवस्थित तुमची कॉलेज लिस्ट बनवेल बाळांनो. त्यासाठी तुम्ही नक्कीच पर्सनल काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करू शकतात. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की पूर्ण जाण कशामध्ये, कॉलेज लिस्ट मध्ये है ना. आता कट ऑफ्स वरती बोलूया बाळांनो. ठीक आहे, कट ऑफ्स वाढतील कमी होतील त्याच्याविषयी. आता 2-3 फॅक्टर आहे. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे बाळांनो तुमचा नंबर ऑफ स्टुडंट्स. काय, नंबर ऑफ स्टुडंट्स है ना. आता 2024 मध्ये बाळांनो 2,95,000च्या आसपास विद्यार्थी बसले होते 2024 मध्ये. 2025 मध्ये किती विद्यार्थी बसलेले, 2024 मध्ये 2025 मध्ये 4,20,000 विद्यार्थी, 4.2 lakhs. 2026 मध्ये किती विद्यार्थी बसलेत बाळांनो, 4,54,000, सगळ्यात हायेस्ट आतापर्यंतचं. ठीक आहे, आणि सेकंड अटेम्प्टला किती बसले, 2,85,000. आता तुम्ही म्हणणार जे फर्स्ट अटेम्प्टला असतात ते सेकंड अटेम्प्टला बसतात, पण भरपूर विद्यार्थी युनिक सुद्धा असतात बाळांनो. म्हणजे आपले 40,000 ते 50,000 विद्यार्थी 100% यावेळेस वाढलेले असतील तुमच्या याच्यामध्ये कॅप राऊंड्स मध्ये. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स वाढलेले आहेत है ना. त्यामुळे तुमचं जे चांगल्या कॉलेजेसचं कट ऑफ आहे बाळांनो ते वाढेल, कारण तिथं कॉम्पिटिशन वाढेल. पहिले जर फॉर एक्झाम्पल 2 सीट्स आहेत, 2 सीट्ससाठी 5 लोक भांडताय, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी किती झाली, 2/5 है ना. आता काय झाले, 2च सीट्स आहेत पण 10 लोक भांडताय, म्हणजे आता काय झालं, 2/10 याची प्रोबॅबिलिटी झाली है ना. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय झाली बाळांनो, कमी झाली एका विद्यार्थ्याला कॉलेज मिळण्याची है ना. तर थोडंसं कट ऑफ तुमचं वाढेल बाळांनो. हा पहिला फॅक्टर आहे ना, नंबर ऑफ स्टुडंटचा. दुसरा फॅक्टर नीटचा इश्यू जो झालाय बाळांनो. भरपूर विद्यार्थी मी आता बघतोय बाळांनो जे नीटसाठी प्रिपेअर करत होते, नीट त्यांची रीनीट व्यवस्थित नाही गेली, ठीक आहे, ते आता इंजिनिअरिंग कडे वळताय बाळांनो, कारण त्यांनी पीसीएमबी ग्रुप घेऊन ठेवला होता. काय ग्रुप घेऊन ठेवला होता, पीसीएमबी ग्रुप घेऊन ठेवला होता. ते आता इंजिनिअरिंग कडे वळताय, म्हणजे त्यांचं पण काय होणार आहे, कॉम्पिटिशन थोडंसं आपल्याला वाढणारच आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणजे कट ऑफ तिथं थोडं वाढेल. त्यानंतर 2 अटेम्प्ट, जेईचे ते 2 अटेम्प्टमुळे, या सीईटीच्या 2 अटेम्प्टमुळे मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं, एकच अटेम्प्ट व्हायचा बाळांनो सीईटीचा. आणि काय व्हायचं, जेईचे स्टुडंट जास्त
पार्टिसिपेट नाही करायचं, कारण ते जेई मध्ये फोकस राहायचे त्यावेळेस. ठीक आहे, आता यावेळेस काय झालंय बाळांनो, जेईचे सगळे स्टुडंट एमएसटी सीईटी कडे फोकस झाले है ना, कारण 2 अटेम्प्ट भेटले है ना, त्यामुळे मॅक्झिमम जेईचे स्टुडंट फोकस झाले, त्यामुळे सुद्धा कट ऑफ वाढेल. पण कट ऑफ कोणतं वाढेल जेईच्या स्टुडंटमुळे? हायर पर्सेंटाईलचं. जनरली जेईचा जे प्रिपेअर करतात व्यवस्थित कोचिंग वगैरे लावून, ठीक आहे, त्यांचं नेहमी प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍटलीस्ट 80% वरती स्कोर केलेला असतो विद्यार्थ्याने. मग कट ऑफ कोणते चेंजेस होतील? 80% वरचे कट ऑफ चेंजेस होतील. जनरली 80च्या खालचे एवढे चेंजेस नाही होणार बाळांनो. ओव्हरऑल थोडाफार इम्पॅक्ट होईल का? येस, डेफिनेटली 5 ते 10% इम्पॅक्ट होईल. आता ज्या कॉलेजचं कट ऑफ फॉर एक्झाम्पल 92 क्लोज होतो लास्ट इयरला, या वेळेसला 92.5 नक्कीच होईल बाळांनो. ते ज्या कॉलेजचं 90 क्लोज होतं यावेळेस 90.8 नक्कीच होईल बाळांनो. जसं जसं खाली जाणार थोडं थोडं कट ऑफ वाढेल. ठीक आहे, थोडाफार चेंजेस होईल, पण पॉईंट्स मध्ये होईल, खूप जास्त नाही होणार बेसिकली. ठीक आहे, तर हे होतं बाळांनो कॅप राऊंड बद्दल, कॅप राऊंडच्या रूल्स बद्दल, कॅप राऊंडची पूर्ण माहिती, तुमचे ऑप्शन फॉर्मची माहिती, त्यानंतर कट ऑफ बद्दल काय अनालिसिस असते आपली ती पूर्ण आपण दिलेली बाळांनो या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला एक अवेअरनेस क्रिएट करणारा व्हिडिओ होता. या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आधी असल्या पाहिजे, जेणेकरून कॅप राऊंड मध्ये काही चूक तुमच्याकडून नको व्हायला बाळांनो. आणि लक्षात ठेवा, शेवटी एकदा परत सांगतोय, बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला आणि बेस्ट काउन्सिलिंग तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. मी कधीच असं सांगत नाही बाळांनो की तुम्ही माझ्याच काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. नाही, तुम्हाला जिथून आवडते ना तिथून करून घ्या, पण पर्सनल काउन्सिलिंग नेसेसरी असते बाळांनो, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान नसतं. आणि हा एक काही कोर्स नाही बाळांनो की तुम्हाला युट्यूबवरती मी शिकवायला येऊन लागेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सगळ्या गोष्टी युट्यूबवर शिकवणं पण अवघड होऊन जातं, कारण आपल्याकडे 1-1.5 महिना असतो सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी. ठीक आहे, 350 कॉलेजेसची माहिती देणं अशक्य असतं युट्यूबवरती है ना. म्हणून जर तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी काउन्सिलरने व्यवस्थित बनवल्या, प्रत्येक अपडेट तुम्ही जाणून घेतली एमएसटी सीटी काउन्सिलिंगची, प्रत्येक तुम्ही कॅप राऊंड मध्ये फ्रीज फ्लोट व्यवस्थित केलं, तर तुम्हाला नक्कीच चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न, योग्य निर्णय घ्या. मी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला हे नाही करत आहे. व्हॉट्सअपवरती तुमचे काही डाऊट्स असतील मला नक्कीच विचारू शकतात. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलंय बाळांनो. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे, नक्कीच तुम्ही रजिस्टर करू शकतात. पूर्ण टीम तुमच्या समोर असते, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळावं. ठीक आहे, कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.